आभार सोहळ्याला पूर्ण विराम देण्याच्या मार्गावर आणण्यासाठी आमचे गायकवाड साहेब ज्यांनी पहिली धम्मपरिषद आपल्या कॅरिम्यात कैद केली ती आजही तशीच आहे, चौथी पण कैद केली ती आजही तशीच आहे. मी साहेबांना विनंती करेन आपले मनोगत आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. सर्वांना जय भीम. मी अनेक वर्षापासून बदलापूरमध्ये सर्व धार्मिक प्रोग्राम शूट केलेले आहेत. तर आज इथे जेवढी लोक जमा आहेत ह्याच्यापेक्षा 4 पटीने का 10 पटीनं बदलापूरमध्ये कार्यकर्ते आहेत. पण मी बघत आलोय इथे काय बदलाव होतोय कार्यकर्त्यांमध्ये काय बदलाव होतोय. धम्माचं काम चालू आहे ते चालूच आहे, ह्याच्यामध्ये फरक नाही आहे. राहुल साहेब लक्ष द्या. तर जे बदलाव होतोय कार्यकर्ते बदलत आहेत, कार्यकर्ते इकडे तिकडे जात आहेत, त्याच्यामध्ये मी काही बोलणार नाही, कोणाची नावही घेणार नाही. पण जे काय मी बोलतोय ह्याच्यातून तुम्ही समजून जायचं आहे. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कहा था, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने कहा था 100 साल बकरी बनकर जीने से अच्छा एक दिन शेर बनकर जियो. हे मेरे भाई, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विश्वास का घात मत करना. अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत रहना. आज इथं आहेत ते फक्त वाघच आहेत, शेर आहेत आणि शेरणी आहेत. कुत्ता बन के मत रहना. क्यों? कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं, भौंकते हैं मगर काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं, भौंकते हैं मगर काटते नहीं. कुछ कुत्ते ऐसे भी होते हैं, दिखने में तो बहुत डरावने लगते हैं, दिखने में तो बहुत डरावने लगते हैं, पास जाओ तो दुम लाते हैं. अरे कुछ कुत्ते तो ऐसे भी होते हैं, मोहल्ले में फेंके हुए टुकड़े खाकर खुद को शेर समझते हैं. हे मेरे भाई, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विश्वास का घात मत करना. अरे शेर नहीं तो नहीं, कुत्ता बन के मत रहना, कुत्ता बन के मत रहना. आणि दुसरं मी 4 ओळी लिहिलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही समजत आलेला आहात देव आहेत, देव होते, देव आहेत आणि देव होते असं तुम्ही समजत आहात. तुम्ही माझ्या शब्दाकडे लक्ष द्या पूर्ण. पण एवढं जाणून घ्या, तुम्ही अशोक सम्राटही वाचा आणि अशोक सम्राट वाचल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की अशोक सम्राटच्या अगोदर एकही बुद्धविहार नव्हतं, गिरजाघर नव्हतं, मस्जिद नव्हतं की मंदिरही नव्हतं. मग हे आलं कधी? 84,000 बुद्धविहारे आणि स्तूप उभे केले होते. त्याच्यावर आक्रमण करून ह्या मनुवाद्यांनी त्याची मंदिरं बनवली. त्यानंतर जसे जसे राज्य बदलत गेले तसे आक्रमण होत मुस्लिम राज्य आलं. त्यावेळी मुस्लिमांनी मस्जिद केली मंदिराची. आणि आज तुम्हाला आता प्रूफ पाहिजे असेल तर बुद्धगयेचं आंदोलन हे चालू आहे. बुद्धगयेमध्ये हे मनुवादी बसून बसलेले आहेत बुद्धविहाराचं अस्तित्व मिटवण्यासाठी, म्हणजे बुद्धांचं अस्तित्व मिटवण्यासाठी. अरे फक्त एक बुद्ध त्यांना भारी पडलेला आहे, फक्त एक बुद्ध. आणि एक बुद्ध संपवण्यासाठी त्यांनी 33 कोटी पैदा केले. एक बुद्ध संपवण्यासाठी त्यांनी 33 कोटी पैदा केले. म्हणून मला म्हणायचं आहे, संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व, संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. अरे बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी या मनुवाद्यांनी 33 कोटी पैदा
गेले पण संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. आणि बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसात भेदभाव केला. हर एक माणूस जातीत विखुरला गेला. हर एक जातीच्या डोक्यावर एक देव दिला तरी संपले ना बुद्धाचे अस्तित्व. संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व. अमेरिका, जापान, थायलंड, इंग्लंड, विश्वातील कोणत्याही कोण्याचा हर एक जण सांगेल भारताच्या चप्प्यात आहे बुद्धाचे अस्तित्व. भारताच्या चप्प्यात आहे बुद्धाचे अस्तित्व. अरे रामभूमी म्हणून कर्मठाने टाव फोडला. रामभूमी म्हणून कर्मठाने टाव फोडला. राम मंदिरासाठी खूप काम केले, तिथेही दिसून आले बुद्धाचे अस्तित्व. तिथेही दिसून आले बुद्धाचे अस्तित्व. माझं खोटं वाटत असेल पण विश्वासाने सांगतोय, अरे हा 33 कोटीचे मुखवटे काढून बघा, तुम्हाला तिथेही दिसेल बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. बुद्धाचे अस्तित्व. नमो बुद्धाय. जय भीम. आमचे गायकवाड साहेब एवढं ज्वलंत भाषण करतात आणि उदयनिर्माण करतात हे पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी ऐकलं.